फुलेंच्या वडिलांनी फुलेंना बोलवलं आणि सांगितलं बायकांना शिकवण्याचा धंदा बंद कर. फुले म्हणाले का? ते म्हणाले धर्मामध्ये सांगितलेलं आहे की चूल आणि मूल हे बाईचं काम आहे, शिकणं हे बाईचं काम नाही. फुले म्हणाले पण मी असं ठरवलंय की बाईला शिकवायचं. फुलेंचे वडील म्हणले तू काय वाटेल ते ठरवशील, धर्माची नीती असती, ती नीती सगळ्यांनी पाळायची असती, त्याच्यामुळे बायकांना शिकवणं उद्यापासून बंद. फुले म्हणाले नाही पण तरी मी असं ठरवलं धर्माची नीती काय असेल ती असेल पण बायकांना शिकवायचं. नंतर फुलेंचे वडील काय म्हणले कोण सांगेल? माहित आहे ना काय म्हणले? म्हणाले तुला जर मुलींना शिकवायचं असेल तेही खालच्या जातीतल्या आणि तुला जर धर्मा पाळायचा नसेल तर माझं घर सोडून बाहेर चालता हो. 21 वर्षाचे फुले आणि 18 वर्षाच्या सावित्रीबाई मुलीला शिकवता यावं याच्यासाठी कार्यकारण भावाने धर्माची चिकित्सा करून स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडून 250 वर्षापूर्वी बाहेर पडल्या. म्हणून तुम्ही इतक्या भगिनी आज या ठिकाणी येऊन बसला. म्हणजे लोक मला असं नेहमी विचारतात का होता बोलकर तुम्हाला खरंच वाटतं का अंधश्रद्धा निर्मूलन होईल? नाही त्यांना असं वाटतं की मला काही उद्योगधंदा वगैरे नाही आहे त्याच्यामुळे आपला. तर मी म्हणतो की तुम्हाला मी सांगतो आज ना उद्या, उशिरा वा लवकर, सोपेपणाने व अवघडपणाने, पण शेवटी मीच जिंकणार याची मला पक्की खात्री आहे. मग ते म्हणतात कशावरनं? मी म्हणतो साधी गोष्ट आहे. 2000 वर्ष ज्या बाईला शिकायला दिलेलं नव्हतं त्या बाईला तुम्ही शिकवायला लागला 1887 साली आणि मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी 10वीला आणि 12वीला पहिल्या कोण आल्या ना मुली. मग कोण जिंकलं? 2000 वर्षाची विषमतेची परंपरा जिंकली का 150 वर्षाची समतेची परंपरा जिंकली? जिंकली ना समतेची. नरेंद्र दाभोळकर जिंकणार का नाही? जोरात हो म्हणवत नाही, खात्री नाही. म्हणजे लोहियांचं असं एक वाक्य आहे, लोहिया हे तुम्हाला माहित असेल मोठा माणूस. लोहियांचं वाक्य असं आहे लोक मेरी बात सुनेंगे जरूर लेकिन मेरे मरने के बाद. तशी काय माझी इच्छा नाही बरं का, आधी ऐकलं तरी चालेल. तेव्हा नंबर 1 धर्माच्या मी समोर घड्याळ आहे माझ्या ते बघून मी बोलतोय. त्यामुळे धर्माच्या चिकित्सेचा हा एक भाग. नंबर 2 अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबद्दलची भूमिका आणि भारतीय संविधानाची धर्माबद्दलची भूमिका ही तंतोतंत एक आहे. काय आहे भारतीय संविधानाची धर्माबद्दलची भूमिका? 25, 26, 27 आणि 28 आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन काढून वाचा. त्यात 25वी